नागपूर जिल्ह्यातल्या काटोल परिसरात जलयुक्त शिवार अभियानात विविध कामे करण्यात आलीत। काटोल तालुक्यात 94 किलोमीटर नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलंय। या कामामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तसंच भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे। नुकतंच तनिष्कांच्या सदस्यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलंय। राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या अभियानाअंतर्गत अनेक गावांमध्ये कामं झाली आहेत। या कामांची पाहणी करण्यासाठी थर्ड पार्टी नोडल एजन्सी म्हणून तनिष्का सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यात कामाची पाहणी काटोलच्या तनिष्का सदस्यांनी केली। राज्यात काटोल तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत सर्वात चांगली कामं झाली आहेत। तनिष्का महिलांनी कृषी विभाग आणि जिल्हा अधिकारी कार्यालयातील काटोल तालुक्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली। कारण या कामामुळे खरंच चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आणि जवळजवळ बऱ्याच अंशी हे काम पूर्ण झालेलं आहे। तपासणी केलेली आहे, त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि यामुळे इथे जो शेतकरी वर्ग आहे तो पण समाधानी होईलच, पुढे जास्त प्रमाणात होईल, कारण यामुळे बारमाही पण पिकं घेता येईल। आता हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटते आणि मी आश्वस्त आहे की हे नक्कीच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की इन फ्युचरमध्ये जे कास्तकार आहेत, ग्रामीण क्षेत्र जे ज्या काही पाण्याच्यामुळेच पाण्यावरच डिपेंड असते आणि त्यामुळेच त्यांचं सगळं काही हे असते, तर ते नक्कीच या गोष्टींमुळे त्यांच्या आर्थिक उन्नती प्रगती नक्कीच ते समोर जातील। या भागात नव्यानं बंधारे बांधण्याची कामं झाली नाहीत, तर जे कृषी आणि सिंचन विभागाचे बंधारे होते त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम करण्यात आलंय। या जुन्या बंधाऱ्यांमध्ये गाळ साचला होता। हा गाळ काढून बंधाऱ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं। 2 तालुक्यात 350 बंधाऱ्यांचं 94 किलोमीटर पर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलंय। या बंधाऱ्यांमध्ये 1,500 TCA पाणी जमा आहे। जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभागाच्या मदतीने ही कामं करण्यात आली आहेत। आज आमची या 350 कामामध्ये जी आम्हाला लेंथ मिळाली त्याच्यामध्ये 94 किलोमीटर आम्ही हे असं नाला खोलीकरण केलेलं आहे पूर्ण 99 गावामध्ये। या कामांमुळे जवळपासच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढली आहे। परिणामी विहिरी तुडुंब भरल्या आहेत, त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। शिवाय वर्षभर पाणी राहणार असल्यानं शेतकऱ्यांना 12ही महिने पिकं घेता येणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यावरही विहिरींमधील पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक जिवंत आहे। आमच्या आशिष बाबू देशमुख आमचे आमदार साहेबांनी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मोहीम राबवली। सगळ्यात जास्ती त्यांनी इंटरेस्ट घेऊन आमच्या काटोल तालुक्यावर, काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये त्यांनी मोठा सहकार्य करून मोठी अंमलबजावणी केली। खोलीकरणाचा फायदा झालाच, कारण आमचं गावसुद्धा पाणी टंचाईमध्ये होतोच आणि खोलीकरण झालं। आता पहिला पाऊस आला तेव्हाच नाले तुडुंब भरले होते। पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी दरवर्षी पाणी संकट उभं राहतं। मात्र या कामांमुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे। मात्र एवढ्यावरच थांबणं योग्य होणार नाही, तर अशीच आणखी कामं करून त्याची देखभाल करणं आवश्यक आहे। त्यासाठी तनिष्का सरसावल्या आहेत। यासाठी त्यांना साथ हवी आहे सर्वसामान्यांची। कॅमेरामन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।